नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला घरगुती कोरफड व मुलतानी माती वापरून कशा प्रकारे साबण करायचं ते सांगणार आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर यापुढे तुम्ही नक्कीच विकतचं साबण न आणता अशा प्रकारे घरच्या घरी साबण बनवून वापरताल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे मी एक फ्रेश असं कोरफडीचं पान घेतलेलं आहे। तर ते त्याच्या ज्या कडा आहेत तर त्या अशा प्रकारे काढून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने व आपल्याला याचे बारीक कट करून घ्यायचे आहेत। कट करून घेऊन त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चांगली बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। जेवढं बारीक करता येईल तेवढं करा। जर त्यातील जे काही मोठे कण आहेत तर ते अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने काढून घ्या किंवा मग तुम्हाला चाळणीने गाळून घ्यायचं असेल तर घेऊ शकता। यामध्ये 4 चमचे भरले एवढी मुलतानी माती घेतलेली आहे व इथे मी हळद घेतलेली आहे। ही हळद आमच्या घरी हळकुंडापासून बनवलेली आहे तर ती घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर विकतची वापरू नका, कारण त्यामध्ये भरपूर केमिकल असतं। जर ओली हळद मिळाली तरच घ्या, नाहीतर हळद यामध्ये वापरू नका। त्यानंतर इथे मी गोट मिलचा सोप बेस घेतलेला आहे तर तो मी ऑनलाईन मिळतो। जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याची लिंक मी खाली टॅग करते, तर नक्की घ्या। खादी ब्रँडचा हा गोट मिल्कचा सोप बेस आहे। तर मी एवढ्याच व्हिडिओ दाखवलं तेवढ्याच अर्धाच घेतलेला आहे। यापासूनच आपण 4 मोड भरेल एवढे साबण तयार होतात, तर तेवढंच घेतलेला आहे। तर सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर मगाच्या मिश्रणामध्ये ते गुलाबजल टाकायचं राहिलं होतं तर ते टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर डबल बॉईल मेथडने मी हे सोप बेस आहे तर तो वितळून घेत आहे। अशा प्रकारे वितळून घेतला की सगळा वितळला की त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे तर यामध्ये टाकून सर्व एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही, तर सतत हलवत एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल आहे तर ती घेतलेली आहे तर ते यामध्ये टाकायचे। त्यामुळे त्वचा खूप छान अशी ग्लो करते। तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर सोप मोल्डमध्ये टाकून घ्यायचे। हाही मोल्ड तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओमध्ये टॅग करते, नक्की घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी तयार झाले केमिकल फ्री बनणारे हे साबण नक्की करून पाहावे। व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। असेच मी नवनवीन वेगवेगळे प्रकारचे साबणचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर पाहू शकता किती छान असते 2 ते 3 तासानंतर सेट झाल्यानंतर झालेले आहेत। वापरूनही मी पाहिलेलं आहे, खूप छान असं आहे। तर अगदी आपण सतत वापरल्यावरती आपल्याला याचा रिझल्ट खूप छान असा येतो। तर नक्की हा साबण करून पाहावं। व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।